तर दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आज शरद पवारांची भेट घेणार आहेत। जानकर यांना महाविकास आघाडीकडून माढ्याची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। शरद पवार यांनी त्याबाबत सूचक वक्तव्य देखील केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महादेव जानकर आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, शरद पवार गटामध्ये आज दोन मोठे पक्षप्रवेश, त्याचबरोबर महादेव जानकर आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत। सागर, अगदी बरोबर आहे। खरं तर आज शरद पवार जे आहेत ते विविध मतदारसंघाचा पुण्यातल्या राष्ट्रवादी शहर कार्यालयामध्ये मतदारसंघाचा आढावा जे आहे ते घेणार आहेत। प्रामुख्याने बीड लोकसभा मतदारसंघाची बैठक जी आहे ती आज दुपारी 4 वाजता पक्ष कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते जे आहेत त्या मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित राहतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे या शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर बजरंग सोनवणे यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे की त्या आढावा बैठकीनंतर शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रवेश करतील। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माढा लोकसभेमध्ये शरद पवारांनी खरं तर मोठा डाव आखलेला आहे ते म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे जे नेते आणि अध्यक्ष आहेत महादेव जानकर हे खरं तर आज शरद पवारांची मोदीबाग या निवासस्थानी येऊन महत्त्वाची भेट जी आहे ती घेणार आहेत आणि या भेटीमध्ये महत्त्वाची चर्चा जी आहे ती पार पडणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महादेव जानकर जर यांना माढा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार त्याचबरोबर रासप या पक्षाला जर जागा सोडली तर त्यांचा मोठा फायदा जो आहे तो इतर मतदारसंघामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामती त्याचबरोबर इतर मतदारसंघामध्ये ज्या मतदारसंघामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावरती आहे तिथं मोठा फायदा जो आहे तो महाविकास आघाडीला होताना पाहायला मिळेल। त्यामुळे महादेव जानकर हे खरं तर महाविकास आघाडीसोबत येणं ही महाविकास आघाडीसाठी फायद्याची गोष्ट आहे। मात्र आज महादेव जानकर हे स्वतः शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत। काही वेळ जो आहे तो मोदीबाग या निवासस्थानी राखून ठेवण्यात आलेला आहे। या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज महादेव जानकर हे मोदीबाग या निवासस्थानी येऊन स्वतः शरद पवारांची भेट घेणार आहेत। आज खरं तर माढा लोकसभेसंदर्भामध्ये अधिकृतरित्या चर्चा जी आहे किंवा उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर महादेव जानकर यांच्यानंतर आज बीड लोकसभेचा उमेदवार जो आहे तो जाहीर केला जातो का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्योती मेटे जे आहेत ते आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे। मात्र आजचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे। महायुतीला शरद पवार आज खरं तर झटका देण्याच्या तयारीमध्ये आहेत। नक्कीच प्रदीप, त्यामुळे आज या पक्षप्रवेशाकडे त्याचबरोबर जानकरांच्या आणि पवारांच्या भेटीकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या